आनंदाची बातमी आहे। 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचं फोनवरून अभिनंदन केलंय। तसंच अशोक सराफ यांनी केवळ विनोदच नव्हे तर गंभीर भूमिकांमधूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचं शिंदेंनी म्हटलंय। आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय। 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अशी घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशोक सराफ यांचं फोनवरून अभिनंदन देखील केलंय। तसंच अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर भूमिकांमधून देखील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचं यावेळी शिंदेंनी म्हटलंय। मराठी अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। अष्टपैलू अभिनेते अशी अशोक सराफ यांची ओळख आहे। अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून अशोक सराफ यांचं कौतुक देखील केलं आणि अभिनंदन देखील केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचं फोनवरून अभिनंदन केलंय। तसंच अशोक सराफ यांनी केवळ विनोदच नव्हे तर गंभीर भूमिकांमधूनही रसिकांच्या 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला आहे। आताची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचं फोनवरून अभिनंदन देखील केलंय। तसंच अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर भूमिकांमधूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचं यावेळी शिंदेंनी म्हटलंय। दोन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला आहे। अष्टपैलू अभिनेता अशी अशोक सराफ यांची ओळख आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन देखील करण्यात आलंय। याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत थेट निवेदिता सराफ जोडल्या गेले। निवेदिता मॅम, काय तुमची भावना आहे सध्या अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे? मला खूपच म्हणजे भारावून गेल्यासारखं झालंय आणि मी त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, शासनाची पूर्णतः आभारी आहे। त्यामुळे ते शक्य झालंय आणि त्यांचे सगळे प्रेक्षक, त्यांचे सगळे को ऍक्टर्स यांनी कायम त्यांच्यावरती खूप प्रेम केलं, त्या सगळ्यांची मी खूप आभारी आहे। थँक्यू सो मच। अगदी तुमचं हे अभिनंदन निवेदिताजी आणि धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 चा हा अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली। मुख्यमंत्री शिंदेंनी अशोक सराफ यांचं फोनवरून अभिनंदन केलंय। तर अशोक सराफ यांनी केवळ विनोदच नव्हे तर गंभीर भूमिकांमधून देखील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचं यावेळी शिंदेंनी म्हटलंय। 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तशी घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशोक सराफ यांचं फोनवरून अभिनंदन केलंय। अष्टपैलू अभिनेता म्हणून अशोक सराफ यांची ओळख आहे। अशोक सराफ हे विनोदीच नव्हे तर गंभीर भूमिकांमधून देखील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचं याबद्दल बोलण्यासाठी थेट अशोक सराफ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आधी तर तुमचं खूप खूप अभिनंदन। 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे, तुमच्या काय भावना आहेत सध्या? धन्यवाद। पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो त्याबद्दल। खरं म्हणजे आपण काय जे केलेलं असतं, काम केलेलं असतं त्याची पूर्तता झाली असं वाटण्यासारखा खरोखर क्षण आहे। त्यामुळे मला अतिशय आनंद झाला, त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये। हा पुरस्कार मला मिळाला तो आतापर्यंतच्या 50 वर्षाच्या माझ्या एकंदर ज्या काम केलंय त्याला धरूनच आहे। त्यामुळे माझ्या दृष्टीने ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट निर्माण झाली, एवढं मात्र करत। फार छान दिवस आहे आजचा आणि मला हे अतिशय आवडलेलं आहे की माझं काम प्रेक्षकांनी आणि सरकारने सुद्धा कुठेतरी रजिस्टर केलं। अगदी सर, खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा तुमचं आणि धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालाय। आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केली आहे।